हे बा महाराष्ट्रातल्या काही शहरांमध्ये पाण्याने जबरदस्त थैमान माजवलं आहे. महापूर आहे, पूर परिस्थिती तिकडं फार भयानक विदारक दृश्य आहे ते. का असं झालं? कारण पूर्ण जुलै महिन्याचा पाऊस हा फक्त 3-4 दिवसाचाच कोसळला. त्याच्यामुळे इतकं महापूर भयानक आलेला आहे. मुंबईमध्ये 24 तासात 12 लोकांचा मृत्यू झालेला आहे. मुंबई, नाशिक, पुणे, ठाणे, वसई विरार, भिवंडी, पालघर आणि तिकडं कोकणकडे रत्नागिरी, रायगड, तर अशा ठिकाणी पाण्याने रौद्र रूप धारण केलेलं आहे. सगळीकडे पूरच पूर, पाणीच पाणी, दुकानांमध्ये पाणी, घरांमध्ये पाणी, लोकांना रेस्क्यू केलं जाते. कित्येक शहरांनी मी सांगितलं त्यापैकी सुट्या जाहीर केलेल्या शाळा कॉलेजला. तर गरज असेल आणि हा रेड अलर्ट 8 तारखेपर्यंत आहे. तर 8 तारखेपर्यंत असाच मुसळधार पाऊस या शहरांमध्ये राहणार आहे. तेव्हा गरज असेल तरच घराबाहेर पडा. आता धरण ठिकाणी किंवा धबधब्यांजवळ जाऊ नका. दुर्घटना होते, लोकांचे मृत्यू होते. त्याच्यामुळे सावध राहा, हा फार महत्त्वाचा आहे. तर 8 तारखेपर्यंत तुम्हाला आपल्याला या परिस्थितीला तोंड द्यायचे आहे. करा मदत लोकांना, जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ. तुमचे सांगा मित्र, परिवार, नातेवाईक असतील तिथं तर की 8 तारखेपर्यंत अशी परिस्थिती राहणार आहे. शक्य असेल तेवढं घरात राहा. काम असेल तरच बाहेर जा. कित्येक रेल्वेसुद्धा बंद आहेत, रस्ते बंद आहेत. करा शेअर.